श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 9 यशोदा कृष्ण गोपगोपी आणि गोकुळ. श्री गणेशाय नमः. जय जय यादव कुलावतंसा, लीला वेशधारका जगन्निवासा, गोकुलपालका बालवेशा, ऋषिकेशा जगद्गुरो. लोकवर्णिती विविध शास्त्रे, मनरंजक कारक विचित्रे, परिभवच्छेदक पवित्रे, कदा काळी न होती. हरिगुणलीला न वर्णिता, व्यर्थ कायते अलवण कविता. जैसा वाळूचा घाणा गाळिता, तेल न पडे काहीच. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे जाय वारे. तैसी ती व्यर्थ शास्त्रे, हरिलीला न वर्णिता. न वर्णिता हरिचरित्र, व्यर्थ वटवट कायसे ग्रंथ. जैसी अर्कफळे क्षुधार्थ, रुची उडे भक्षिता. धन्य धन्य तेची जन, जे हरिध्यान परायण. जे श्री हरिलीला करीती श्रवण, धन्य तेची संसारी. पाखंडी जे कुतर्कवादी, त्यासही सांगू नये कधी. जसे नवज्वरिता दुग्धबाधी, मरण आणि तत्काळ. असो अष्टमाध्यायी भगवंते, विश्वरूप दाविले कृपावंते. असंख्य रूपे माते ते, रमानाथे दाविली. यावरी काय झाले वर्तमान, ते साजरे ऐका भक्तजन. जेणे कली किलमिशे दारुण, भस्म होती ऐकता. एके दिवशी प्रातःकाळी, उठोनी यशोदा वेल्हाळी. शेजेसी निजला वनमाळी, मुख न्याहाळी तयाचे. मुखावरोनी वस्त्र काढिले, मायेने हरिमुख न्याहाळिले. पाती ढाळू विसरले डोळे, रूप सावळे देखोनी. सुकुमार घनश्याम मूर्ती, कर्णी कुंडले झळकती. ते पाहता यशोदा सती, चित्तवृत्ती तन्मय. श्रीकृष्णाच्या मुखावरुनी, निंबलोण करी जननी. म्हणे धन्य मीच त्रिभुवनी, निजभाग्य परिपूर्ण. या उपरी यशोदा सुंदरी, मंथन आरंभी निज मंदिरी. जिचे उदरी जन्मला हरी, स्वरूप तिचे कोणवर्णी. मणिमय स्तंभ विराजित, पुढे मंथन डेरा घुमत. अवक्र रवी असे फिरत, मांजिरी तळपत कनकवर्णी. छंदे घुसळी यशोदा सती, कनक कंकणे रुंझुणती. पुढे रत्नजडित दोरे झळकती, तेजे तळपती रत्नकिळा. माथा मोतियांची जाळी, त्यात चंद्रसूर्यांची प्रभा आगळी. दिव्य कुमकुम निढळी, विशाळ नेत्री यशोदा. कदन वेल्हाळ गौरवर्णी, मुक्तघोष डोलती श्रवणी. नासिकी मोती सुपाणी, उणे आणि नक्षत्रा. जे जननी होय कमलावरा, तिच्या निढळी झळके बीजवरा. हिरे खाणी जैसे अवधारा, वदनी द्विज झळकती. चपळा झळके अंबरी, तैसे दिव्य वस्त्र नेसली सुंदरी. रत्नजडित कंचुकी करी, मंथिता सावरी यशोदा. कृष्ण मायते ज्ञानगळा, जिचे पोटी हरी अवतरला. तिने मंथना आरंभ केला, विचार मांडिला सारासार. पिंड ब्रह्मांड अवघे असार, हरी स्वरूप खरे निर्विकार. मिथ्या माया ओडंबर, नवे स्थिर कदापि. जैसी गारुडियाची विद्या, क्षणिक अवघी अविद्या. शरण रिघावे जगद्वंद्या, तरी ब्रह्मविद्या ठसावे. असो ऐसे माया मंथित, सारवरी आले नवनीत. सोहम भावे डेरा घुमत, विपरीतार्थ सांडोनी. ऐसे मंथित असता जननी, जागा जाहला कैवल्यदानी. यशोदे जवळी येऊनी, रवी दंड धरियेला. आधी मजदेई स्तनपान, म्हणून खोळंबविले मंथन. यशोदा तेथेची पुढे घेऊन, पाजी स्तन यादवेंद्रा. आला प्रेमाचा पान्हा, पाजिता अवलोकी कृष्णवदना. धन्य धन्य ते नंदांगना, राजीव नयनाकडे पाहे. मनी विचारी भगवंत, म्हणे मातेचे मजवरी आहे चित्त. किंवा प्रपंची असे गुंतत, हेची सत्य पाहू आता. त्रिभुवन चालक जगन्मोहन, मायातीत शुद्ध चैतन्य. तेणे जात वेद चेतवून, दुग्ध उतोन दडविले. अग्निसंगे दुग्ध करपता, जननी सतो वास येता. लोटोनी दिले कृष्णनाथा, गेली माता त्वरेने. कृष्ण परब्रह्म रूपडे, माया टाकोनी गेली दुग्धाकडे. परमार्थ टाकुनी प्रपंचाकडे, प्रीती जैसी जनांची. टाकुनी सुवर्ण सुंदर, जन जतन करीती खापर. सुरतरू सांडोनी पामर, कंटक वृक्ष आलिंगिती. परमामृत टाकुनी पूर्ण, बळेची जाऊनी पिती धुवण. तैसेची टाकुनी नारायण, माया गेली घरात.
तो दुग्ध गेले उतोन, यशोदा जाहली क्रोधायमान, तो बाहेर क्षीराब्धिजारण, कौतुक करीते ऐका. की प्रेम पान्हा न पाजुनी, मज टाकूनी गेली जननी, म्हणोनी कृष्णे पाषाण घेऊनी, मंथन डेरा फोडिला. दही वाहून या गेले, पुढे जगन्नाथे काय केले, चिमणे बाळक मिळविले, आपणा भोवते ते धवा. काष्टाचे उंच उखळ, पालथे घाली तमाळ नीळ, यशोदेने नवनीत निर्मळ, संचित ठेविले होते पै. शिंकी घालोनी हात, कवळ नवनीताचे काढित, भोवते अर्भकासी देत, आपण सेवित लवला आहे. गडियासी म्हणे लवकर भक्षा, माय येता करील शिक्षा, ऐसे बोलता कमळपत्राक्षा, काय अपूर्व वर्तले. मंथन डेरा फोडिला घन निळे, नवनीतही सकल सारिले, दुग्ध घरात उतवून गेले, कार्य नासले चहूंकडे. यशोदान सोडिती भगवंता, तरी हा नाश कासया होता, श्रीकृष्णासी अंतर पडता, मग अनर्था उणे काय. भगवंती मिठी घालिता सप्रेम, प्रपंचची होय परब्रह्म, तो भक्तांचा पुरवी काम, आत्मा राम सर्वेश. असो दुग्ध उतले म्हणून, परम क्रोधायमान जननी, म्हणे कृष्णे बाहेर काय करणी, केली असेल कळेना. म्हणून वेताटी हाती घेऊनी, बाहेर आली नंदराणी, तो दही वाहोनी गेले आंगणी, आणि नवनीतही सारिले. देखताची जननी, उडी टाकोनी चक्रपाणी, पळाला बाळे घेऊनी, नंदपत्नी पाठी लागे. वेताटी घेऊनी हाती, बिदी धावे यशोदासती, तव तो चपळ श्रीपती, कोणासही न सापडे. शोधिता न सापडे वेदशास्त्रा, ठाई न पडे द्विसहस्त्र नेत्रा, न पवे चतुर्वक्त्रा, पंचमुखा दुर्लभ. निराहारी फलाहारी, नग्न मौनी जटाधारी, बहुशोधिती गिरीकंदरी, परी श्रीहरी न सापडे. नाना तीर्थे हिंडता, बहुविद्या अभ्यास करिता, पंचाग्नी साधन साधिता, परी कदा न लाभेची. हरी नातुडे बळवंता, न चढे धन्वंताच्या हाता, चतुष्पष्टी कला दाविता, ठाई तत्वता पडेना. एक सद्भावाविण, हाती न लाभे जगज्जीवन, प्रेमाविण मनमोहन, कोणासही न सापडे. प्रेमाविण कायसे ज्ञान, प्रेमाविण वर्थ ध्यान, प्रेमाविण जे गायन, व्यर्थ जैसे गोरियांचे. प्रेमाविण व्यर्थ पूजा, कदा नावडे अधोक्षजा, प्रेमाविण अभ्यास सहजा, व्यर्थ सर्व विद्येचा. एक नसता प्रेमकळा, त्याविण अवघ्या त्या विकळा, शरण रिघता तमाळ निळा, सकळ साधने व्यर्थची. स्त्री सर्वलक्षणी सुंदर पूर्ण, परी पती सेवेसी नाही मन, तिचे चातुर्य शहाणपण, व्यर्थची काय जाळावे. गळसरी विण अलंकार, भूतदये विण आचार, की रवी शशी विण अंबर, तमे जैसे व्यापिले. की गुरुकृपे विण ज्ञान, की आवडी विण भजन, की गृहस्वामिनी विण सदन, व्यर्थ जैसे भणभणीत. की राया विण परिवार, की नासिके विण जैसे वक्त्र, तैसा प्रेमा विण स्मरारी मित्र, कदा काळी न सापडे. असो धावता यशोदासती, कदा नाटोपे श्रीपती, म्हणे हरी आता गृहाप्रती, कैसा येसील ते पाहू. माता धावता श्रमली, स्वेदबिंदू दिसती भाळी, ते देखोनी वनमाळी, कृपा दाटली हृदयात. इणे बहुत जन्म तप केले, जन्मोजन्मी प्रेमे बांधिले, म्याम सगुण रूप धरिले, भक्ती देखोनी इयेची. श्रीकृष्ण सुहास्य वदन, मातेकडे पाहे कृपे करून, तो यशोदेने धावोन, हस्त धरिला हरीचा. हस्ती धरुनी वेताटी, केली परम क्रोधदृष्टी, ते देखोनी जगज्जेठी, कापतसे थरथरा. करून या दीनवदन, जगज्जीवन करी रुदन, नेत्रीच्या जीवने करून, जात वाहून काजळ. वेत उगारिता जननी, वरी पाणी करी चक्रपाणी, श्रीमुख करुनी दीनवाणी, सुंद सुंदो निरडतसे. वेत उगारित जननी, परी न हाणवे तियेनी, तो ब्रह्मानंद कैवल्यदानी, जो श्रुतीचे न वर्णवे. मग करी धरुनी चक्रपाणी, निज मंदिरा गेली जननी, म्हणे यासी उखळी बांधोनी, शिक्षा लावीन मी आता. तो बहुत गवळणी आल्या तेथे, म्हणती दृढ बांधा या चोराते, दावे आणोनी स्वहस्ते, नंदराणी बांधित असे. झाली गवळणींची दाटी, मंद मंदरडे जगज्जेठी, दावे वेष्टिले कटी, उखळा संवेत मायेने.
काकुळती येतो हरी, म्हणे आजीच्याने मी न करी चोरी. म्हणून वैकुंठपीठ विहारी, दीनवदन बोलतसे. जो अनंत पुराण पुरुषोत्तम, जो अनादि निर्गुण अनाम, जो मायातीत अगम्य, त्यासी कोण बांधील. तो दावे न पुरे बांधाया, दुसरे जोडी त्यासी माया, तेही न पुरे म्हणून या, तिसरे आणोनी लाविले. दोन बोटे उणे येते, म्हणून लाविले दावे चौथे, ना कळेची चौघाते, सहा त्याते न पुरती. 12, 16, 18 न पुरतीच जगदुद्धारा, 25 विचारा, न ये खरा गोविंद. गोपिका दावे आणोनी देती, हावे पेटली यशोदासती, नवलक्ष दावी न पुरती, अगाध कीर्ती हरीची. पावावया स्वरूप प्राप्ती, असंख्य वेदश्रुती गर्जती, तैशा गवळणी हरीस बांधिती, बहुत करीती गलबला. मातेकडे पाहे गोविंद, नेत्र चोळी रडे मंद, भोवता गवळणींचा वृंद, दाटो दाटी झोंबतो. बांधिती नवलक्ष गोकंठपाश, तरी ना कळेची परमपुरुष, हा पूर्ण ब्रह्म सर्वेश, हे मायेस न स्मरे. माता न करीच विचारा, बांधीन म्हणे विश्वोद्धारा, कृपा आली यादवेंद्रा, बांधो द्यावे म्हणे आता. तो दावे पुरले अकस्मात, दृढगंथी माया देत, गवळणी भोवत्या हासत, कैसे आता निज चोरा. बहुत लोकासी तुवा पिडिले, त्याचे उठे आजी निघाले, मातेने तुझ बांधिले, आता कैसा जाशील. गवळणीस म्हणे नंदांगना, तुम्ही जा आपुल्या सदना, आंगणी टाकुनी मनमोहना, माया गेली गृहात. कोणी न दिसे आंगणी, पुराण पुरुष कैवल्यदानी, उखळ ओढीत मेदिनी, हळूहळू नेतसे. चंडवृक्ष नंदांगणी, यमला अर्जुन नामे दोन्ही, ते नारदे पूर्वी शापोनी, वृक्ष जन्मा घातले. हे पूर्वी कुबेरपुत्र, नावे यांची नलकुबेर, परम उन्मत अविचार, सारासार कळेना. नग्न होऊनी स्त्रियांसमवेत, जलक्रीडा दोघे करीत, तो नारद मुनी अकस्मात, त्याची पंथे पातला. दृष्टी देखिला ब्रह्मसुत, परिते विषयांध उन्मत्त, परम अविचारी शंकरहित, नारदे ते देखिले. आधीची तारुण्यमध्ये मातले, त्याही वरी मद्यपान केले, विशेष शब्दज्ञान शिकले, बोलो न देती कोणाते. त्याही वरी भाग्यमंद, स्त्री संगमे झाले विषयांध, तेची चांडाळ भाग्यमद, जे अपमानिती साधुते. आम्ही जाणते सर्वज्ञ, म्हणून संतांसी ठेवी दूषण, ऐसी आसी संती दंडून, शुद्ध मार्गी लावावे. जो पिशाच जाहला निश्चिती, त्यासी पंचाक्षरी दृढ बांधिती, तैसे दुष्ट दंडून संती, भजन स्थिती लावावे. असो नारदे कोपोनी, ते दुष्ट शापिले तेची क्षणी, म्हणे दोघे वृक्ष होनी, जड मूड दशा पावाल. ऐसे ऐकताची वचन, दोघी धरिले नारदाचे चरण, म्हणती स्वामी शापमोचन, देऊनी वरदान करावे. मग नारद बोले ते वेळी, तुम्ही वृक्ष वाल गोकुळी, रांगत येईल वनमाळी, उद्धरील उभयाते. त्यांचा करावया उद्धार, उखळ ओढीत यादवेंद्र, दोन्ही वृक्षातून सर्वेश्वर, रमावर चालिला. वृक्ष संधी अडकले उखळ, एकांत देखुनी वैकुंठ पाळ, दोन्ही वृक्ष सबळ, बळे उन्मळवनी पाडिले. तो दोन्ही वृक्षांमधुनी, दोन पुरुष निघाले तेच क्षणी, उभे ठाकले कर जोडोनी, हरिस्तवनी प्रवर्तले. वैकुंठ पालका परमपुरुषा, क्षीरसागर हृदय विलासा, सच्चिदानंदा सर्वेशा, जगदानंदा मूळकंदा. जय जय गोपाल वेशधारका, अनंत ब्रह्मांड प्रतिपालका, जय जय हरी वेदरक्षका, मत्स्यरूपा केशवा. नारायणा आदिकूर्मा, वराहरूपा पुरुषोत्तमा, नरहरिरूपा परब्रह्मा, वामन वेशा त्रिविक्रमा. निक्षत्रिय केली धरणी, पंचवटी वासिया चापपाणी, तोची तू गोकुळी अवतरोनी, लीला दाविसी भक्ता ते. ऐसे दोघे स्तवन करोनी, ऊर्ध्वपंथे गेले ते चिक्षणी, पावले आपुल्या स्वस्थानी, हरिचरण प्रसादे. असो बाहेरून आला नंद, तव दोन्ही वृक्ष सुबद्ध, उन्मळोनी पडिले गोविंद, वृक्ष संधीत सापडला. ते देखोनी नंद गजबजिला, धावा धावा म्हणे सकळा, वृक्षाखाली कृष्ण सापडला, सोडून उचलिला नंदाने. वार्ता ऐकोनी श्रवणी, हृदय पीटी धबधबा जननी, धावती सकळ गोपाळ गवळणी, नंदांगणी दाटी जाहली. नंदाजवळी होता हरी,
मायेने घेतला कडेवरी, सद्गदित यशोदा नारी अश्रुनेत्री वाहती. स्फुंद स्फुंदोनी यशोदा रडत, हे जळोत गे माझे हात, म्याम बांधिला कृष्णनाथ, मोठा अनर्थ चुकला. नंद म्हणे नसता चंड प्रभंजन, का वृक्ष पडिले उन्मळोन, आश्चर्य करीती सकळ जन, अनर्थ गहन चुकला. तेथे मुले धाकुटी होती, ती सांगती नंदाप्रती, कृष्णेच वृक्ष निश्चिती, बळेची मोडून पाडिले. त्यातूनी 2 पुरुष निघाले, श्रीकृष्णासी काय बोलिले, ते आम्हा लागी न कळे, मग गेले ऊर्ध्वपंथे. हासती सकळते अवसरी, मुलांची गोष्ट न वाटे खरी, यशोदा म्हणे मुरारी, थोर दैवे वाचला. नंदे केला सोहळा थोर, मेळवुनिया धरामर, आनंद जाहला अपार, गोकुळा माझी घरोघरी. निंबलोर्ण तेची क्षणी, कृष्णावरोनी उतरी जननी, हृदयी दृढ धरोनी, चुंबन देत प्रीतीने. एके दिवशी मेघश्याम, देवा राखेळे पुरुषोत्तम, नंदाचे सकळ शाळीग्राम, वदनी घालोनी गिळेले. नंद आला स्नान करून, करू बैसला देवतार्चन, तो शाळीग्राम न दिसती पूर्ण, मग यशोदेसी बोलत असे. देवारी शाळीग्राम नसती, येरी म्हणे तेथे खेळत होता श्रीपती, आपण पुसावे तयाप्रती, शाळीग्राम देईल तो. नंद म्हणे राजीव नेत्रा, शाळीग्राम देई चारुगात्रा, कडेवरी घेतले इंदिरावरा, चुंबन देऊनी पुसत असे. मग तो नीलोत्पल दलवर्ण, मायातीत शुद्ध चैतन्य, परम उदार सुहास्यवदन, नंदाप्रती बोलत. शाळीग्राम मी नेणे तत्वता, मजवरी वृथा आळ घालिता, मी सर्वातीत अकर्ता, करणे न करणे मज नाही. नंद म्हणे न देखता देवतार्चन, मी कदापिही न घे अन्न, देखोनी नंदाचे निर्वाण, पसरी वदन जगद्गुरु. तो असंख्य शाळीग्राम मूर्ती, असंख्य सूर्य असंख्य शक्ती, असंख्य गणेश उमापती, अगाध कीर्ती हरीची. अनंत ब्रह्मांड रचना ते क्षणी, नंदे आनंदे देखता नयनी, गेला देहभाव विसरोनी, शब्द न फुटे बोलता. विसरला कार्यकारण, विसरला स्नान देवतार्चन, नाठवे भोजन शयन, मन निमग्न हरिरूपी. सवेच घातले माया आवरण, दिधले नंदाचे देवतार्चन, मनात नंद भावी पूर्ण, यासी मूल कोण म्हणेल. देवतार्चन विधी सारून नंद, कडिये घेतला सच्चिदानंद, जो भोजना बैसता आनंद, गगना माझी न समाये. करीती नाना यागयजन, तेथे कदा न घे अवदान, त्याच्या मुखी नंद आपण, ग्रास घाली स्वहस्ते. असो एके दिवशी प्रातःकाळी, माया मंथन आरंभी ते वेळी, जवळ येऊनी वनमाळी, माते लागी बोलत. मातेसी म्हणे वैकुंठ नायक, मी घुसळी न क्षण एक, मग नंद म्हणे पहा कौतुक, बिरडे हाती देई का. हाती दिधला रविदोर, घुसळण आरंभी श्रीधर, मातेसी म्हणे श्रमली सथोर, विश्रांती घेई क्षणभरी. कौतुक पाहती तातमाता, घुसळी तसे सरसिजोद्भव पिता, तेणे आनंद झाला बहुता, कित्येका चिंता प्रवर्तली. देव सुखावले देखोन, आता करू सुधारसपान, इंद्र म्हणे रत्ने संपूर्ण, हाता येतील चतुर्दश. वासुकी जाहला दीनवदन, कूर्मे पाठी देत सरसावून, शिव म्हणे हाला हाल पूर्ण, पुढती कोठे साठवू. लक्ष्मी म्हणे दुजी निघेल कमळा, मजहून सुंदर वेल्हाळा, तीच प्रिय होईल गोपाळा, मोठा मांडिला अनर्थ. नंद म्हणे यशोदेसी, पुरे मंथन भागला ऋषिकेशी, नंद उचलोनी हृदयासी, भगवंतासी धरी तेव्हा. ऐका नवल वर्तले एके दिनी, मिळती 12-16 गवळणी, म्हणती पुरुषार्थ करोनी, गोरस रक्षू सर्वदा. दृढ गृह एक पाहुनी, गोरस ठेविती साठवूनी, दृढ कुलपे घालूनी, राखिती गवळणी सर्वदा. आपण ओसरिये राहती, कुलपे कदा न काढिती, तो राजबिदी ये जगतपती, खेळे गडियान संवेत. वडजे वाकुडे गोवळ, तयासी म्हणे तमाळ नीळ, एके घरी गवळणी सकळ, गोरस रक्षिती मज भेणे. बहुत ठकविती आम्हा ते, चला अवघे जाऊ तेथे, गडी म्हणती कोण्या पंथे, जावे सांग गोविंदा. हरी म्हणे एक ऐका, अवघे तुम्ही नेत्र झाका, ऐसे बोलता वैकुंठ नायका, नेत्र झाकिले समस्ती. आपुली योगमाया स्मरोनी हरी, क्षण न लागता ते अवसरी, सौगडे नेले सदनांतरी, न कळे बाहेरी कोणाते. दधी घृत नवनीत, भक्षिले गडियान समवेत,
खांबासी पुसले हात, भोजने समस्त फोडिली. इतुके घरात वर्तले, परी बाहेर गवळणीसी न कळे. जैसे जीवासी नेणवे वहिले, स्वरूप आपुले सर्वथा. कृष्ण म्हणे गडे हो ऐका, आता फोडा अवघेची आखा. ऐसे बोलता यदुनायका, कोल्हाळ केला समस्ती. गवळणी चमकल्या बाहेरी, म्हणती कोण्याद्वारे गेला भीतरी. सबळ कुलपे तैसीची द्वारी, बरा अंतरी सापडला. एक बोलती गोपिका, कुलपे कदा काढू नका. एक यशोदे प्रती देखा, सांगू गेल्या ते धवा. वेताटी घेऊनी करी, सक्रोध बोलती सुंदरी. आता पोरे येता बाहेरी, शिक्षा बरी लागू तया. एक म्हणती पोरे सोडावी, एक बोलती स्तंभी बांधावी. मुख्य चोर जो माया लाघवी, त्यास सर्वथा सोडू नये. माया करून या पुढे, आपण मागे मागे दडे. जैसा वारिज कोशात पहुडे, भ्रमर जेवी कळेना. ऐसे गोपी सक्रोध बोलत, पोरे आत रडती समस्त. एक चळचळा कापत, बोलती सुंदत हरीसी. एकदा काढी येथोनी, दुसऱ्यान हे न करू करणी. म्हणोनी लागती हरिचरणी, चक्रपाणी हासत. गडी म्हणती हास्तोसी गोविंदा, उखळी तुझे बांधील यशोदा. सकळ गवळणी तुझ परमानंदा, शिक्षा आता करीतील. आम्हा ताडीतील गवळणी, घरी मारिती पिता जननी. भुवन सुंदरा गदा पाणी, काढी येथोनी आमासी. हरी म्हणे एक ऐका, पुढती आता नेत्र झाका. कदा डोळे उघडू नका, नेतो सकळी का बाहेरी. सकळी नेत्र झाकिले, गवाक्षद्वारे बाहेरी काढिले. पेंढ्याने किंचित डोळे उघडिले, माया हरीची पहावया. डोळे उघडिता त्वरित, पेंधा अडकला सहाण्यात. अंतरिक्षी पाय लोंबत, म्हणे धाव आता गोविंदा. कुलपे काढुनी त्वरित, गोपी आल्या मंदिरात. तो पेंधा देखिला लोंबत, गोपी सडकीत पाय त्याचे. म्हणे धाव धाव मधुसूदना, बहुत मारिती गजगामिना. मी अन्यायी मनमोहना, जगज्जीवना सोडवी. हरी म्हणे पेंध्यासी ते वेळे, त्वाम नेत्र बहुतेक उघडिले. येरू म्हणे थोडेसे पाहिले, तरी झाले ऐसे हे. हात देऊनी पंकज पाणी, पेंधा नेला तेच क्षणी. तो यशोदेसी घेऊनी गवळणी, निज मंदिरी प्रवेशल्या. तो बोले यशोदा जननी, कोठे दावा गे चक्रपाणी. मग बोलती नितंबिनी, करुनी करणी गेला हो. माग दिसतसे घरात, गवळणी यशोदेसी दावित. येरी म्हणे कृष्णनाथ, कोंडीला कोठे तुम्ही हो. चहूनकडे पाहती डोळसा, आला गेला न कळे कैसा. ज्याची लीला न कळे महेशा, सहस्त्रक्षा विरंचिते. यशोदा म्हणे ते अवसरी, प्रातःकाळपासून निज मंदिरी. खेळत होता तो मुरारी, तुमच्या घरी कैसा आला. कुलपेद्वारी तैसीची सबळ, तरी कोण्याद्वारे आला तमाल निळ. नसतीच घेता हरिवरी आळ, जावे गोकुळ टाकुनी. एक बोले गजगामिनी, गवाक्षद्वारे येतो चक्रपाणी. यशोदा हासे ऐकोनी, गोष्टी घडी कैसी हे. इतुकी मुले घेऊनी सरसी, आला गेला ऋषिकेशी. येरी म्हणे ब्रह्मादिकासी, चरित्र न कळे कृष्णाचे. तटस्थ झालिया व्रजसुंदरी, माया म्हणे मज दावा गे श्रीहरी. असो तुमचे खादले कितीतरी, सांगा तितुके देईन. मग सकळ भाजने दावीत, तो तोंडावरी भरले नवनीत. रांजणी माथरी समस्त, घृते करोनी भरियेल्या. जे जे पात्र पाहती उघडून, त्यात भरिले गोरस पूर्ण. आंगणी आड दुग्धे करून, उचंबळून आला असे. कृष्णमुखी गोरस बिंदू अर्पिता, कोटी गुणे वाढे तत्वता. जैसे वटबीज सूक्ष्म पेरिता, सहस्र गुणे वाढत. की सत्पात्री देता दान, कोटी गुणे वाढे संपूर्ण. तैसे बिंदू मात्र सेवून, सिंधू समान तो देत. कृष्णमुखी जे अर्पिले, अनंत मखफळ हाता आले. गवळणी म्हणती प्रकटले, भाग्य आमुचे अगाध. यशोदा म्हणे नष्टा समस्त, गवळणी तुम्ही परम असत्य. नाना परीचे आळ बहुत, बाळावरी घेता गे. घरा गेलिया यशोदा, खेळता देखिले आनंद कंदा. माया हृदयी धरुनी गोविंदा, मुख चुंबित प्रीतीने. आणि एके दिवशी वनमाळी, एके गृही प्रवेशे माध्यान्ह काळी. दधी भक्षिता ते वेळी, घरा आली गवळणी ते. तिने दृढ मनगटी धरुनी, ओढून आणला जेथे जननी. दही माखलेसे वदनी, भाजन पात्र हाती ते. यशोदे बहुत दिवस जपता, आजी सापडला अवचिता.
माया म्हणे कृष्णनाथा काय केले तू आहे. कृष्ण म्हणे ऐक माते, मी यथार्थ सांगतो तू ते, ही जितुकी वचने बोलते तितुकी व्यर्थ असत्य. माया म्हणे वदनी पाही, माखलेसे तुझ्या दही, खाऊनी म्हणसी नाही राजसा तू कैसारे. हरी म्हणे ऐक सावचित, मी राजबिदीसी होतो खेळत, तो गोवळे आले बहुत, इच्या गृहात प्रवेशले. पोरे म्हणती ते अवसरी, हरी येतोसी काय करू चोरी, बळेची मज धरुनी करी, घेऊन गेले जननीये. त्याही गोरस भक्षीला समस्त, मी उगाची दोर होतो पाहत, चोरावे इचे नवनीत, हेही मज कळेना. ही येताची मंदिरात, गोवळे पळाले समस्त, इणे मज धरिले त्वरित, अन्याय काही न करिता. माझ्या मुखी दही इणे चर्चिले, दटावुनी मडके हाती दिदले, तुझ जवळी ओढून आणिले, बळेची मज जननीये. जे दही हरवणी गेले गोवळी, त्यासी न धरवे इचे निवहिले, ज्याही चोरिले त्यासी सोडिले, विरहण आले मजवरी. मातेच्या पदरे मुख पुसिले, भाजन पात्र भिरकाविले, कंठी मिठी ते वेळे, दृढ गोपाळे घातली. गदगदा हासोनी गोपिका, आपुल्या गृहा गेल्या देखा, मनी म्हणती हरिलीला ब्रह्मादिका, न कळे सहसा निर्धारे. मातेसी म्हणे गोविंद, मज जेऊ घाली भातदुग्ध, मातेचे कंठी वेदवंद्य, मिठी घाली त पुढती पै. माया म्हणे श्यामसुंदरा, आता निकेतनपती येती मंदिरा, त्या सांगा ते जेवी सुकुमारा, तो गोदोहन करीते मी. ऐसे ऐकताची गोष्टी, उठे हासत जगत जेठी, त्याचा महिमा वर्षकोटी, वर्णिताही सजेना. एके दिवशी कमलासन पिता, प्रातःकाळ जाहला असता, मातेसी म्हणे तत्वता, दूध प्याव्यासी दे मज. माता म्हणे आजी मित्रवार, दुग्ध अनसुट असे समग्र, खंडेराव दैवत तीव्र, पुसे रमावर कोठे आहे. माता म्हणे देवारा, पाहे जाय सुकुमारा, डोळसा मदन ताता सुंदरा, सर्वेश्वरा गोविंदा. देवारा येऊनी गोपाळ, पाहे देवादिदेव निर्मळ, तव ते टाक देवांचे सकळ, दोरी येणे गोविले. मातेसी म्हणे क्षीराब्दिजाकांत, येवढे देवांचे सांगसी सत्व, तरी या दोरीने निश्चित, का आकळूनी रक्षिले. काय तुझा देव करील, म्हणून या वैकुंठ पाळ, बळेची दुग्ध सकळ, तमाळ निळपी तसे. त्या उपरी ते रात्र क्रमिली, प्रातःकाळी उठोनी वनमाळी, मातेसी म्हणे ते वेळी, कडेवरी घेई मज. माझी वाकडी झाली मान, दोन्ही दुखताती नयन, माता म्हणे मल्हारी पूर्ण, हरी तुझवरी क्षोभला. खंडेराव दैवत दुरळ, प्रचित दाविली तत्काळ, मातेचे नेत्री वाहे जळ, म्हणे आता काय करू मी. कडेवरी घेतला कृष्ण, मायेचे खांदा टाकिली मान, जैसा भ्रमर बैसे संकोचून, कमलकोशी प्रीतीने. देवारा येऊनी माया, म्हणे मार्तंडा खंडेराया, हरिवरी कृपा करी लवलाया, म्हणून लावी अंगारा. तो अकस्मात म्हाळसापती, देदीप्यमान दिव्यमूर्ती, तडी दंबर प्रभा फाकती, कैलासपती साक्षात. खंडा झळके दक्षिण करी, हरिद्राचूर्ण उधळेवरी, तुरंग वहन त्रिपुरारी, उमानाथ प्रकटला. दिव्य तेजे भरले गगन, जो मणिमल्ल प्राणहरण, तो साक्षात शिव हयवाहन, यशोदेसी बोलत. तुझे पूर्व पुण्य अद्भुत, उदरा आला त्रैलोक्यनाथ, त्याच्या अंगी दैवते समस्त, देव आम्ही यशोदे. ब्रह्मानंद हा साक्षात, यासी भजे घरी भावार्थ, यासी पूजिता देव समस्त, तृप्त होती निर्धारे. ऐसे बोलोनी तये वेळा, खंडेराव गुप्त जाहला, मातेसी हृदयी कळला, हरिप्रतापाद्भुत. एके दिवशी अधोक्षज, म्हणे आधी जेवू घाली मज, जो मायातीत विश्वबीज, आदिपुरुष परात्पर. त्यासी माया म्हणे कान्हया, आधी देवपूजा करोनिया, मग मी तुझ रे बात आणया, जेवू घालीन निर्धारे. हरी म्हणे मातेप्रती, देव तरी आहेत किती, माता म्हणे भगवती, परमदैवत दारुण. खंडेराव महाखडतर, भैरव दैवत महातीव्र, गणेश पावतो सत्वर, नाम घेता आरंभी. ऐसे बोलता माता ते, गदगदा हासोनी जगन्नाथे, म्हणे भज देवादिदेवा ते म्हणे आम्हा ते कैसा दिसे. तत्काळ चतुर्भुज घनश्याम, शंख चक्र गदा पद्म, पीतांबरधारी पुरुषोत्तम, यशोदेने देखिला. यशोदा नमस्कारी तत्काळ,
सवेची घालोनी माया जाळ, जैसा पूर्वी होता बाळ, दीनदयाळ तैसा झाला. एके दिनी जगतपती बोलावी देवाऱ्याच्या मूर्ती, म्हणे सांगा तुम्ही मातेप्रती, की कृष्णासा आधी वाढिजे. माया आली देवार्याजवळी, तो धातुमूर्ती बोलती ते वेळी, म्हणती सच्चिदानंद वनमाळी, भजे यासी सद्भावे. कृष्णासी आधी जेऊ घाली, तरी तुझी पूजा आम्हासी पावली, ऐसे ऐकता माया ते वेळी, तटस्थ झाली सप्रेम. असो एके दिनी श्रीहरी, खेळत असता ओसरीवरी, माया म्हणे मुरारी, दुग्धपान करी का. हरी म्हणे मी दुग्धपान न करी, माता म्हणे बळीराम गेला बाहेरी, तो वरी तू पूतनारी, दूध झडकरी पी का. बळीराम बाहेरून आलिया, तुझ वाटा मागेल तान्हया, हरी म्हणे दुग्ध प्यालिया, काय होते मज सांगा. बारे शिखा वाढते साचार, काळे अंग होते गौर, ऐकोनी हासे यादवेंद्र, म्हणे पाहू प्रचित याचा. दुग्धाची वाटी मुखी लाविली, शेंडी धरोनी पाहे वनमाळी, म्हणे का शिखा नाही वाढली, तनू काळी दिसतसे. माता म्हणे जगन्नायका, आजची कैसी वाढे शिखा, हासे येतसे वैकुंठनायका, बोल मातेचे ऐकोनी. एके दिवशी राम आणि कृष्ण अंगणी खेळती दोघे जण, हरिसी म्हणे संकर्षण, तुझ हे कळले नाही की. कोंडा देऊनिया जाणा, तुझ पोसणे घेतले कृष्णा, याची प्रचित जगत जीवना, पाहे तुझ सांगतो. माय बापे गोरी तुझी गोपाळा, त्यांचे पोटीचा तू तरी काळा, कोंडा देऊनी घेतले तुला, तैसेच मजला कळले पै. ऐसे बोलता बळीभद्र, सुंद सुंदो निरडे यादवेंद्र, माता येऊनी सत्वर, हृदयी धरी गोपाळा. पल्लवे पुसी राजीवनयन, म्हणे तुझ बोलिले कोण, सुंद सुंदो निसांगे जगत जीवन, मज पोसणा म्हणे दादा. माता म्हणे माझ्या उदरी, तू जन्मलासी मुरारी, बळीराम चाळवितो निर्धारी, तुझ लागी गोपाळा. मातेने कडेवरी घेतला, मुख चुंबित वेळोवेळा, निंबलोण उतरी वेल्हाळा, कृष्णावरुनी झडकरी. एके दिवशी उषक्काळी, उठोनिया वनमाळी, एके गोपीचे घरी ते वेळी, कौतुक केले अद्भुत. ब्राह्मी मुहूर्ती उठोनी जाणा, गोपी गेलिया माघ स्नाना, मागे सकळ गाई राना, लावून या दिधल्या. बैल आणून या सकळ, तिच्या वाडी आत बांधी घननीळ, गोपी गृहा आली तत्काळ, धारा काढू धावतसे. भरणा घेऊनी बैसे खालती, तो वृषभ हातासी लागती, सर्व गायींच्या कासा धरित हाती, एकची गती चहूकडे. विस्मित जाहली बाला, तो तमांतक उगवला, तो वृषभनी वाडा भरला, एकही गाय दिसेना. कळली कृष्णाची करणी, गाऱ्हाणी सांगो येती गवळणी, माया वेताटी घेऊनी, शिक्षा करावया धावत. वेगे पळाला गोविंद, तो त्याची वाटेने आला नंद, तो यशोदा म्हणे मुकुंद, धरा धरा वेगेसी. तो नये धरिला ते समयी, दृढ आलिंगिला निज हृदयी, चुंबन देऊनी लवलाई, यशोदेसी बोलत. नंद म्हणे काहो धावसी, माया म्हणे सोडू नका यासी, याने पिडिले गवळणीसी, याचे खोडीसी अंत नाही. नंदापाशी सांगे सावळा, या धमकटी गवळणी सकळा, मातेपाशी वेळोवेळा, लटकीची देती गाऱ्हाणी. घेती नसतासी मजवरी आळ, मातेसी खरे वाटे सकळ, हासे यशोदा वेल्हाळ, नंदमुख विलोकुनी. घरासी आणिले जगन्नाथा, नंद म्हणे मज परता, भाग्याचा नाही तत्वता, त्रिभुवनी शोधिता हो. एकदा बळीरामासी हरी खेळे, गोपाळ दोहींकडे वाटले, तो कृष्णाकडे ते वेळे, डाव लागला खेळता. ऐसे देखोनी चक्रपाणी, बळीरामाची दोघे मुले धरुनी, त्यांच्या शिखा परस्परे बांधोनी, वृक्षावरी घालित. मुले ठेवूनी वृक्षावरती, आपण लपाला श्रीपती, बाळे सोडविली निश्चिती, बळीरामे येऊनिया. यशोदे जवळी गाऱ्हाणी, सांगो येती गजगामिनी, म्हणती मुलांच्या शिखा बांधोनी, वृक्ष ढाळीवरी ठेवी. माता म्हणे पूतनारी, किती सोसाव्या खोडी तरी, ऐक शास्त्र तरी पुढे मुरारी, यावरी हरी बोलत असे. हरी म्हणे मातेसी, शास्त्र जे मज पढविसी, ते कोणाचे शास्त्र निश्चयेसी, सांग मजसी जननीये. माता म्हणे देवाचे शास्त्र, मग बोले राजीव नेत्र, ते शास्त्र पडता साचार, काय देतो देवपै. माता म्हणे देतो मुक्ती ते, हरी म्हणे ते तुझची होऊ दे माते, मी न सोडी चोरी ते, नवनीताच्या कदापि.
यशोदा म्हणे कृष्णनाथा, आण वाहे तू तत्वता, जे मी चोरी न करी सर्वथा, शपथ आता बोले पै. गोरसा वाचोनी न करी चोरी, माते आण तुझी निर्धारी, ऐसे बोलता कैटभारी, माता हासे गदगदा. एके दिवशी यशोदा जेऊ घाली परमानंदा, दही भात पुढे मुकुंदा, कालवोनी दिधला. लोणचे आणि माते झडकरी, येरी म्हणे आहे सोवळ्या भितरी, लोळणी घालीत मुरारी, म्हणे न जेवी सर्वथा. मग सोवळे विटाळोनी, आले निंबे घाली जननी, गवळी भुलले अहम्मते करोनी, नेणती करणी हरीची. गोकुळीची एक म्हातारी, सुनेसी राखी दिवस रात्री, म्हणे कृष्णाचा वारा निर्धारी, पडो नेदी सर्वदा. यासी देऊ देशील जरी मंदिरा, तरी मुकली सापुल्या संसारा, नाव रूपा न उरे थारा, झणी यदुवीरा ऐक्य होसी. तो वृद्धा दिवशी मंदिरी, एकलीच होती सुंदरी, वृद्धा गेली बाहेरी, तो मागे हरी पातला. त्या गोपीस हरी भोगीत, तो वृद्धा पातली घरात, दोघा जणा हाती धरित, बिदीसनेत ओढुनी. वृद्धा सांगे अवघ्या जणा, ही दोघे धरिली पहा नयना, लोक म्हणती सूनपुत्र दोघा जणा, कोठे नेतीस म्हातारे. वृद्ध म्हणे हा घणनील, तुम्ही नेणा काय लोक सकळ, नंदगृहासी तत्काळ, दोघा घेऊनी पातली. तो तेथे खेळे ऋषिकेशी, विस्मय वाटे वृद्धेसी, नंद म्हणे पुत्र सुनेसी, का आणिले चावडिये. वृद्धा म्हणे या दोघासी धरिले, नंद म्हणे तुझे काय गेले, अवघ्यांनी वृद्धेसी गोफाटिले, निर्भत्सिले सकळी की. यशोदा म्हणे बाळावरी आळ, ऐसेची घेती जनसकळ, पूर्ण ब्रह्मानंद निर्मळ, कृष्ण माझा निर्धारी. मग आपुल्या घरा गेली वृद्धा, सोडून दिधले परमानंदा, ज्याच्या गुणाची मर्यादा, शिव स्वयंभू नेण्याची. एकदा कडे घेऊनी ऋषिकेशी, गोपी आल्या रविकन्या तीरासी, जैसा विद्युल्लता भार आकाशी, तैसा दिसे समुदाय. तो तेथे नाव खुंटली, घरास गेले तारक सकळी, गोपिकांनी नाव सोडिली, आत बैसल्या सर्वही. एक नौका दंड करी घेती, सव्य अपसव्य आवलिती, तो धारे माझी निश्चिती, नाव गेली ते धवा. जुनी नाव अत्यंत पाही, छिद्रे पडली ठाई ठाई, माझी उदक आले लवलाही, धरवत अतिवेगेसी. उदक देखता युवती, परम भयभीत त्या होती, म्हणती काय करावे श्रीपती, नौका बुडेल की आता. हरी म्हणे कंचुक्या काढुनी, बोळे घालुनी कोंडा पाणी, ऐसे ऐकोनी गजगामिनी, नावेची छिद्रे कोंडिती. बोळे निघोनिया गेले, अधिकच पाणी आत भरले, गोपी म्हणता ये वेळे, काय सांग करावे. हरी म्हणे वस्त्रे काढुनी बुजा, तैसेची करीती आरजा, म्हणती काय करावे अधोक्षजा, संकट थोर मांडले. तो तेथे सूर्य मावळला, असंभाव्य पर्जन्य वळला, तमे नभमंडप भरला, मोठा सुटला प्रभंजन. भयानक लाटा उचंबळती, जळचरांचे पोळे धावती, भ्यासुर मुखे पसरिती, प्रळयगती ओढवली. गोपी म्हणती वैकुंठनाथा, विश्वव्यापका रमाकांता, पुराणपुरुषा अव्यक्ता, धावे आता ये वेळी. आमुचे प्राण गेले तरी काय, परी हरी बुडेल की आता सये, प्रळय करील की याची माये, प्राण देईल ऐकता. पाहोनिया कृष्णमुखा, सद्गद रडती गोपिका, धावे पावे इंदिरा नायका, कृष्ण आमुचा वाचवी. जानू इतुके नीर गोपिकासी जाहले, श्रीकृष्णास नाभीपर्यंत आले, हरीस कडीवरी घेतले, कंठ दाटले गोपिकांचे. हृदयपर्यंत जाहले जीवन, स्कंदी घेतला जगज्जीवन, आखंड उदक जाहले पूर्ण, म्हणती मरण आले की. देहांत आला जवळी, गोपिकांनी मूर्ती सावळी, हृदयी तैसीच रेखिली, वृत्ती मुराली हरिरूपी. गोपी म्हणती सावळे कान्हाई, जगनमोहने कृष्णाबाई, ऐसे जन्मोजन्मी देई, दर्शन तुझे राजसे. आम्ही अनंत घेऊ जन्मा, परी तू आम्हासी खेळे मेघश्यामा, भक्त काम कल्पद्रुमा, ऐसाची भेटे पुढती तू. आपणा आले निकट मरण, परी गोपिका न सोडती स्मरण, निर्वाणींचे भक्ता जाण, राजीव नयन तुष्टला. पर्जन्य अकस्मात उघडला, अभ्र वितळले सूर्य प्रगटला, जळचरांचा मेळा दूर गेला, समीर राहिला स्थिरपई. अकस्मात नाव कडेसी, लागली देखो निगोपिकासी, आनंद जाहला न माये आकाशी, निजगृहासी पातल्या.
यशोदेसी सांगती कृष्णचरित्र, आजी हरीने केले विचित्र, पापारण्य सर्वत्र भस्म करी जाळूनी. नाव तिरास लागली जेव्हा, गोपींची वस्त्रे तैसीच तेव्हा, तो जगद्गुरु त्याच्या भावा, ब्रह्मादिका न कळती. जो अनंत ब्रह्मांड नायक, लीलावतारी जगद्व्यापक, वस्त्रे निर्मावया काय अशक्य, दीनबंधू सर्वात्मा. हरिविजय ग्रंथ हाची समुद्र, साहित्य मुक्ते अतिपवित्र, त्याचे शोधक सज्जन नर, बुडया देती स्वानंदे. बुडी दिधल्या विण हाता, मुक्ते न येती सर्वथा, अविंद होती जी तत्वता, गुरुकृपे विंधिली ती. ती ओविली सद्गुणगुणी, समसमान चहून कडोनी, ते मुक्तामाळ सतेजपणी, संतांचे कंठी डोलत. ब्रह्मानंदा परात्परा, गोकुळ पाळका दिगंबरा, वेदवंद्या श्रीधरवरा, निर्विकारा अभंगा. इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुरश्रोते परिसोत नवमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. एकदा सकाळी यशोदा लवकर उठली. कृष्ण अजून निजलेला होता. त्याच्या अतिमनोहर मुखाकडे पाहून जरा वेळ निजलाय तेवढ्यात ताक घुसळावे असा विचार करून ती दुसऱ्या दालनात डेऱ्यात दही घालून ताक घुसळण्यासाठी गेली. त्याच कामात दंग झाली. मनात कृष्णाचेच ध्यान आणि मुखी त्याचेच नाम होते. पण कृष्ण तिकडे उठून बसला तरी तिचे लक्ष नव्हते. आई, मला भूक लागली असे म्हणून तो रडू लागला. तिकडे यशोदेने दूधही तापत ठेवले होते. तिने पटकन येऊन, उठला का बाळ, घेते हा आता बाळाला असे म्हणत त्याला स्तनपान देण्यास घेतले. पण काही वेळाने दूध उतू गेले. यशोदेचे लक्ष तिकडे जाताच ती उठली. कृष्णाला खाली ठेवून आत गेली. दूध खाली उतरून ठेवले. दूध सांडलेले होते. चूल पुसून मग कृष्णाला घ्यावे असा विचार करून ती ते काम करू लागली. इकडे कृष्ण रागावला. आईचे आपल्याकडे लक्ष नाही हे त्याला आवडले नाही. त्याने एक माठ फोडून टाकला. तेवढ्यात गोपाळांचे बालक तिथे आले. एका उखळीवर चढून कृष्णाने पटकन शिंक्याचे मडके काढले. त्यात लोणी काढून सवंगड्यांसह खायला सुरुवात केली. आई येण्याच्या आत लोणी संपवा म्हणून तो मुलांना घाई करू लागला. तेवढ्यात यशोदा तिथे आली. झालेला रोण्याचा पसारा पाहून ती कृष्णाला पकडायला धावली. तो अंगणात धावला. तिला त्याने दमविले. शेवटी दया येऊन आपणच सापडला. त्याचे दोन्ही हात धरून तिने डोळे वटारले व त्याला छडीचा मार देणार तो कृष्णाने अशी केविलवाणी मुद्रा केली की तिला छडी मारवेना. तोपर्यंत गवळणी आणखी काल परवाच्या खोड्या सांगायला आल्या. तेव्हा त्याच उखळीला कृष्ण बांधून ठेवावा असे तिने ठरविले. तिने एक दावे घेतले व उखळीला बांधून कृष्णाच्या पोटाला ते बांधू लागली. पण ते अपुरे पडले. मग तिने आणखी एक दावे आणले. तेही 2 बोटे कमी पडले. होता होता कितीतरी दावी जोडून तिने कृष्णाच्या कमरेला बांधण्याचा प्रयत्न केला. पण अपुरे ते अपुरेच. तेव्हा आईची दमछाट झालेली पाहून कृष्णाला तिची दया आली. त्याने स्वतःला उखळीशी बांधून घेतले. मुकाट्याने बसला. आईला वाटले आता भरी याची खोडी मोडली. पण आईचे लक्ष नाही असे पाहून कृष्णाने उखळी आडवी पाडली व ती ओढीत अंगणात नेली. अंगणाच्या सीमेवर 2 अर्जुन वृक्ष जवळजवळ होते. कृष्णाने ती उखळी त्यांच्यामधून पलीकडे नेण्याचा प्रयत्न चालविला. त्याने एवढ्या जोराने उखळी ओढली की ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले. धाड दिशी आवाज झाला. वृक्ष पडताच 2 गंधर्व त्यातून प्रकट झाले. कृष्णाची त्यांनी स्तुती केली. त्याला वंदन केले. उखळी त्या वृक्षातच अडकलेली होती. ते गंधर्व अंतर्धान पावले. कुबेराचे नल व कुबेर असे 2 पुत्र ते होते. ते पूर्वी आपल्या स्त्रियांसह जलक्रीडा करीत होते तेव्हा नारद मुनी तेथे गेले. पण त्यांनी नारदांना योग्य तो मान दिला नाही म्हणून त्यांनी त्या दोघांना तुम्ही झाडे व्हाल असा शाप दिला होता. आणि हरी हा कृष्ण अवतारात तुमची त्या वृक्ष रूपातून सुटका करील असा उशापही दिला होता. तेच गंधर्व आता मुक्त झाले होते. कृष्णाला व त्याच्या काही सवंगड्यांना ते दिसले होते. इतरांना मात्र दिसले नाहीत. वृक्ष पडल्याचा आवाज ऐकून यशोदा व नंदही धावत आले. शेजारच्या गोपी धावत आल्या. गोप पुढे आले. नंदाने कृष्णाला उचलून घेतले. उखळीचे दावे सोडले. तेव्हा यशोदेला वाटले मी कितीतरी दावी बांधली ती कुठे गेली. एवढासा कान्हा वृक्ष कसे उन्मळून पडले काही कळत नाही. नंद यशोदा आपल्या बाळावरचे संकट टळले म्हणून मोठा आनंद मानू लागली. उखळी बंधनावरूनच कृष्णाला दामोदर हे नाव पडले. आपल्या मुखात कृष्णाने यशोदेला जसे विश्व दाखविले तसेच ते नंदालाही एकदा दाखविले. नंद शाळीग्रामाची पूजा करीत असे. कृष्णाने तो उचलून तोंडात लपवून ठेवला. नंदाने ते ओळखले.
त्याने कृष्णाला तोंड उघडायला सांगितले. कृष्णाने आपले मुख पसरले तो त्यात नंदाला असंख्य लिंगे, बाण, शाळीग्राम व देव दिसले. तो थक्क झाला. मग कृष्णाने त्याला देहभानावर आणले व आपल्या तोंडातील शाळीग्राम काढून दिला. मग आनंदाने मन भरून येऊन नंदाने स्वहस्ताने कृष्णाला जेवू घातले. तो आनंद काय वर्णावा. एकदा कृष्णाने आईला मदत म्हणून छोट्याशा मडक्यात दही घुसळण्यास सुरुवात केली. नंद कौतुक पाहत होता. पण क्षीरसागराचे मंथन केले तेव्हा जशी रत्ने निघाली तशीच आताही निघतील अशी देवांना आशा वाटू लागली. हलाहलासाठी नीळकंठ, अंगाला तिढे पाडण्यासाठी वासुकी व पाठीवर मंदार पर्वत पेळण्यासाठी कूर्म सज्ज झाले. लक्ष्मीला वाटले आता आपल्याला दुसरी सवत येणार. एकदा काही गोपींनी दूध दही वगैरे एका खोलीत बंद करून ठेवले होते. कृष्णाला ते आवडले नाही. त्याने सवंगड्यांना म्हटले, तुम्हाला जर भरपूर दूध दही लोणी तूप खायला हवे असेल तर तुम्ही डोळे मिटा, मी तुम्हाला आत नेतो. सर्वांनी डोळे मिटले. कृष्णाने मायाशक्तीने त्यांना त्या खोलीत नेले. तिथे सारे फस्त करून मग मुलांनी कृष्णाच्या सांगण्यावरून एकदम आरडाओरडा केला. गोपींना हे कसे झाले हे काहीच कळेना. पण या पोरांना चांगली शिक्षा केली पाहिजे असे त्या आपसात बोलू लागल्या. मुले घाबरली. पण कृष्ण म्हणाला, तुम्ही पुन्हा डोळे मिटा, परत मी बाहेर नेतो. मुलांनी डोळे मिटले. लगेच खिडकीतून सर्व मुले आपोआप बाहेर आली. पण पेंद्या जास्त चौकस होता. कृष्ण काय युक्ती करतो ती पाहावी म्हणून त्याने एक डोळा किलकिला केला. तो मात्र नेमका त्या खोलीच्या खिडकीत अडकला आणि गोपींनी त्याला मार दिला. पण कृष्णाने त्याला सोडविले. मग म्हटले, तू माझ्यावरती विश्वास ठेव, तू शंका घेतलीस म्हणून अडकलास. गोपींनी यशोदेकडे तक्रार केली. छोट्याशा खिडकीतून कृष्णाने पोरांना आत नेले आणि सारे गोरस फस्त केल्यावर बाहेरही आणले अशी त्यांची तक्रार होती. पण यशोदेने ती छोटी खिडकी पाहून त्यांना म्हटले, तुम्ही कल्पनेनेच हे सारे सांगता. कृष्ण सगळा वेळ इथेच आहे. घरातून कृष्ण बाहेर आला सुद्धा. कृष्ण गोपींना म्हणाला, खरंच का? मग आता दूध दही सारे भरून दे गाई. यशोदेने म्हटले, भरूनच द्यायला हवे. गोपींनो, किती रांजण आणि मडकी रिकामी केली आहेत ते पहा. पाहतात तो साऱ्या पदार्थात जराही कमतरता नव्हती. एकदा कृष्ण लोणी चोरून खात होता. त्याला पकडून गोपी यशोदेजवळ आली. कृष्ण म्हणाला, मी स्वतः काही केले नाही. वाटेत माझ्या मित्रांनी मला म्हटले, चल कान्हा लोणी खाऊया. तर मला घेऊन गेले. ते मग पळाले आणि मी मात्र सापडलो. माझ्या तोंडाला या बाईनेच हे दही लावले. आता माझ्यावर खोटा आळ आणते. पण आई, मला भूक लागलीये. पुष्कळ वेळ पोटात काही नाही. यशोदा आणि ती गोपी दोघीही हसू लागल्या. देव कोणते? देव घरातले. ते तर तुझ्या तालावर नसतात. त्यांना नैवेद्य कशाला? मीच पिऊन टाकतो. असे म्हणून तो नैवेद्याचे दूध पिऊन टाकी. सकाळी उठला की मान दुखते, डोळे दुखतात असे बोलून यशोदेला म्हणे, मला कडेवर घे. मग पुन्हा झोपे. देवांना कृष्ण हसला म्हणून यशोदेने देवघरातल्या देवांची क्षमा मागितली. तर साक्षात शंकराने यशोदेला दर्शन देऊन सांगितले की आम्ही बाळकृष्णातच सामावलेले आहोत. त्याची पूजा कर, ती आमचीही पूजा होईल. देवांच्या देवाची पूजा कर असे तो आईला म्हणे आणि चतुर्भुज विश्वरूप तिला दाखवी. तेव्हा ती त्या रूपाला नमस्कार करी. त्याला दूध प्यायचा सुद्धा कधी कधी आग्रह करावा लागे. दूध पिऊन काय होते असे कृष्ण विचारी. यशोदा म्हणे, डोक्यावरची शिखा वाढते, अंग गोरे होते. तर दूध पिता पिता केस आणि अंग तपासून कृष्ण म्हणे, केस नाही वाढले, मी तर काळाच आहे. कुठे झालोय मी गोरा? यशोदा म्हणे, लगेच नाही होत, त्याला वेळ लागतो. कृष्ण काळा होता, बलराम गोरा होता. बलराम कृष्णाला चिडवून म्हणाला, कान्हा, तू काही यशोदेचा मुलगा नाहीस. तुला कोंड्यावर विकत घेतलाय. तेव्हा त्याची समजूत काढता काढता यशोदेची पुरेवाट झाली. एकदा कृष्णाने एका गोपीच्या गायी गोठ्यातून सोडून तिथे बैल बांधले. गोपी दूध काढायला गोठ्यात गेली. तिथे सगळे बैल. यशोदेकडे तक्रार करायला आली तेव्हा कृष्ण धूम ठोकून पळत सुटला. नंदाने त्याला जवळ घेतले आणि सारे हसत सुटले. आईजवळ तो मध्येच विश्वरूपानुसार प्रभू म्हणून बोले. तिची त्यावेळी समाधी लागे. एकदा यमुना नदीत एका होडीत कृष्णाला घेऊन गोपी बसल्या आणि होडी वल्लवू लागल्या. पण त्या जुन्या होडीला भोके होती. पाणी आत येऊन होडी बुडू लागली. गोपींनी आपली वस्त्रे काढून ती भोके बुजविण्यास सुरुवात केली. पण काही उपयोग झाला नाही. तेवढ्यात वादळ आले. पाऊस थैमान घालू लागला. गोपींना भीती वाटू लागली. कृष्णाला उगीच आणले. आता यशोदा काय म्हणेल याचे त्यांना भय वाटले. एक वेळ आमचे प्राण जाऊ देत, पण ह्या कृष्णाला वाचव अशी प्रार्थना त्या करू लागल्या.
पण होडी वाटेल तशी हेलकावे खाऊ लागली. आता सर्वजणी बुडणार असे त्यांना वाटू लागले. तेव्हा त्या कृष्णाला शरण गेल्या, रडू लागल्या, आक्रोश करू लागल्या. त्यावेळी कृष्णाने वादळ आवरले, पाऊस थांबविला. शरणागत भक्तांचे तोच रक्षण करतो. सूर्यप्रकाशात नौका डुलत चालू लागली. नौका अखंड झाली. गोपींच्या अंगावर पुन्हा जशीच्या तशी वस्त्रे आली. मृत्यू सन्मुख आला तेव्हाही गोपी कृष्णाला शरण गेल्या. यशोदेला हा सारा प्रकार कळला तेव्हा तिला जो आनंद झाला त्याचे वर्णन करणे शक्य नाही. अध्याय 9 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.